आयुष्यात योग येण्यासाठी योगच यावा लागतो, हे अगदी खरं आहे. आणि तो परत एकदा नव्या रूपात माझ्या आयुष्यात येणार होता. वर्ष होतं मे 2021. मे 2021ला मला थोडासा शारीरिक त्रास सुरू झाला आणि मी त्याची ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेत होते, पण मला हवे तसे रिझल्ट मिळत नव्हते. मग काय करायचं, अगदी विचार सुरू होता त्या गोष्टीवर. मग एके दिवशी मी छान सगळं काम सोडलं आणि शांत एका जागी बसले, छान डोळे बंद केले आणि विचार केला की मला काय केलं पाहिजे. आणि त्याच वेळेस मला उत्तर मिळालं. त्याचं उत्तर होतं योग. ज्याचं उत्तर मला इतर कुठेही मिळणार नव्हतं, त्याचं उत्तर मला योगात मिळणार होतं. आणि आपण म्हणतो ना की आपण जसा विचार करतो तशा गोष्टी आपल्या समोर होतात आणि येतात. आणि त्याच दरम्यान टीचर ट्रेनिंग कोर्सची मला ॲड दिसली आणि फार काही विचार न करता मी त्यात ॲडमिशन घेतलं. 1 महिना मी छान क्लास केला आणि काय आश्चर्य, 1च महिन्यात मला सुंदर रिझल्ट मिळाला. पूर्णपणे मी बरी झाले असं नाही म्हणता येणार, पण 80% माझी रिकव्हरी झाली होती. कारण ॲडमिशन घेण्यामागचं खरं कारण ते होतं. आणि त्याच दिवशी मी माझ्या गुरूंना फोन करून सांगितलं की मी ज्या कारणाने ही गोष्ट सुरू केली होती त्यात आता मला छान रिलीफ मिळाला आणि ती लिटिल बिट इमोशनल मुवमेंट होती माझ्यासाठी. आणि आतून मी खूप खुश होते. आणि त्याच वेळेस ठरवलं की आज जशी मी बरी झाली आहे तसं मला इतरांनाही बरं करायचं आहे योगाच्या माध्यमातून. आणि मी छान माझा डिप्लोमा व्यवस्थित पूर्ण केला आणि मार्च 2022ला मी माझा योग वर्ग सुरू केला. योग वर्ग मी माझ्या सोसायटीतच सुरू केला. छान मी ॲड दिली. 2 दिवस मी फ्री ट्रायल क्लास देणार आहे अशी ॲड केली आणि सुंदर रिस्पॉन्स मिळाला मला. आणि तो दिवस होता 6 मार्च 2022. खूप उत्सुकता होती. माझा पहिला वर्ग होता आणि तेव्हाही मी छान सकाळी योग वर्ग सुरू करायच्या आधी घरी ओंकार केले आणि मग वर्गावर गेले. आणि भीती म्हणण्यापेक्षा खूप एक्साइटमेंट होती आणि सुंदर मी तो वर्ग घेतला त्या दिवसाचा. आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत हा प्रवास सुरू आहे आणि खूप पुढं जायचं आहे या प्रवासामध्ये. अगदी मनापासून सगळ्यांची सेवा करायची आहे. जशी मी बरी झाले तसं मला इतरांनाही बरं करायचं आहे आणि खूप छान यामार्फत मला सेवा द्यायची. हरिओम.